आता वळूया सगळ्यात मोठ्या बातमीकडे. महायुतीचा हा जो विजय आहे याला अभूतपूर्व का म्हटलं जातंय ते जरा समजून घेऊया. हा आलेख बघितला की सगळं काही स्पष्ट होतं. बघा, एका बाजूला 25 महानगरपालिका जिंकलेल्या महायुतीचा हा मोठा स्तंभ आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, ठाकरे गट आणि बाकीचे सगळे पक्ष मिळून फक्त 4 ठिकाणी सत्ता मिळवू शकलेत. हे आकडेच शहरी भागांवर महायुतीची पकड किती मजबूत आहे हे दाखवून देतात. मग या विजयाचा खरा अर्थ काय लावायचा? सोप्या भाषेत सांगायचं तर हे निकाल सांगतात की भाजपचा शहरांमधला राजकीय प्रभाव खूप मोठा आहे. म्हणजे शहरी मतदारांनी विकास आणि प्रशासनाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलंय हे अगदी स्पष्ट दिसतंय. बरं, हा विजय तर मोठा आहेच, पण काही महत्त्वाच्या शहरांमध्ये काय घडलं? चला मुंबई, पुणे आणि नागपूरकडे एक नजर टाकूया. सगळ्यात मोठा धक्का बसला तो मुंबईत, म्हणजे देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. जिथे ठाकरे गटाची इतक्या वर्षांची सत्ता होती ती महायुतीने अक्षरशः खेचून आणली आहे. या विजयामुळे मुंबईचा पुढचा महापौर महायुतीचाच असणार हे आता जवळजवळ निश्चित झाले. पुण्यात काय झालं तर तिथे भाजपने आपला किल्ला अभेद्य ठेवलाय. फक्त सत्ताच नाही तर प्रशासनावरची पकडसुद्धा घट्ट केलीये. म्हणजे काय तर आता शहराचे सगळे मोठे निर्णय भाजपच घेणार हे स्पष्ट झालंय. आणि आता नागपूर म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्वतःचा बालेकिल्ला. तिथे तर भाजपने एकतर्फी विजय मिळवलाय. हा फक्त एक स्थानिक विजय नाहीये, तर हा भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या कामाला मतदारांनी दिलेला एक प्रकारे दुजोरा मानला जातोय. ओके, आतापर्यंत आपण